नाशिकच्या चांदवडमधल्या नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेनं वन विभागाची जमीन लाटल्याचा प्रकार लोकशाही मराठी चॅनलनं आणलेला होता। या प्रकरणी महसूल खात्याचे अतिरिक्त सचिव मिलिंद म्हैसकर यांनी चौकशी समिती नेमलेली होती। मात्र 23 दिवस पूर्ण होऊन सुद्धा वन विभागाकडनं या शिक्षण संस्थेची अत्यंत संथ गतीनं चौकशी सुरू असून यामुळे प्रशासनाच्या चौकशीवर तक्रारदारांनी संशय व्यक्त केलाय। आता राज्य सरकारनं यात लक्ष घालून चांदवडच्या या शिक्षण संस्थेबाबत लक्ष घालावं अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। गेल्या 1 महिन्यापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सरकारकडे लेखी तक्रार केली। तक्रार करून अद्यापपर्यंत काहीही घडलेलं नाही। चौकशीचा अहवाल कुठे आहे? काय आज 23 दिवस होतात तरी सुद्धा चौकशी नाही आहे। म्हैसकर साहेबांनी रिमार्क दिलाय की 7 दिवसामध्ये चौकशी करा। आणि लोकशाही या मराठी न्यूज चॅनलने या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध की एक वन खात्याची जमीन खाता येत नाही, परवा पारनेरचा निर्णय झालाय। मागच्या 1 महिन्यापूर्वी माननीय गवई साहेब सुप्रीम कोर्टाचे न्यायदेवता यांनी निकाल दिलाय ती जमीन परत घेतली जाते, कारण की राष्ट्रपतींच्या परवानगी शिवाय कुठलीही जमीन नावावर होत नाही। मग हे काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।